नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवूया झटपट असा बनणारा पनीर रोल, तो पण एकदम सोप्या पद्धतीने. तर चला बघूया कसा बनवायचा. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये घेतलं आहे बटर आणि तेल. तेल गरम झालं की आपण त्याच्यात टाकणार आहोत हळद, लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये टाकलं मी ऑरिगॅनो. इथे तुम्ही मिक्स बी वापरू शकता. हे छान मिक्स करून ह्याच्यात आपल्याला आता टाकायचे आहेत पनीरचे क्यूब्स. तर इथे पनीरचे क्यूब्स टाकल्यावरती हेही छान आपल्याला या मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. ह्याच्याने पनीरची टेस्ट खूप चांगली वाढते. आता मी यात टाकले कसुरी मेथी. ह्याच्यानेही फ्लेवर खूप छान येतो. तर आता इथे आपलं पनीर तयार आहे. त्याच पॅनमध्ये आपल्याला चॉप केलेला कांदा आणि इथे कोबी टाकायचं आहे. वरून मी थोडी शिमला मिरची टाकले. ह्याच मसाल्यांमध्ये छान असं ते आपल्याला मिक्स करून असं सॉटे करून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये मी आता थोडा बटर घेतलं आहे. ह्याच्यावरती घ्यायची आपल्याला चपाती. इथे तुम्ही लेफ्ट ओव्हर घेऊ शकता किंवा तुम्ही इथे मैद्याचीही वापरू शकता. इथे मी गव्हाची चपाती घेतली आहे. तर आता ह्याला लावायचं आहे तंदुरी मेव. छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आपण फ्राय केलेले व्हेजीज आणि पनीरचे क्यूब्स. अशा प्रकारे असेंबल करून वरून मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि वरून टाकायचं आपल्याला मेयोनीज टाकलं आहे. तर आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चीज स्लाईस. इथे मी चीजचे स्लाईस वापरले आहेत. तुम्ही डाईस चीज किंवा प्रोसेस चीजही वापरू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही साईडून रॅप करून छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडून खरपूस असं. आणि आपला पनीर रोल एकदम तयार आहे. नक्की ट्राय करा.